संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये राडा झाला। भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले। अतुल सावे केनेकरांच्या गाडीला या कार्यकर्त्यांनी घेराव घातला। वैजापूरचे आमदार रमेश बोरणारेंविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या, संताप व्यक्त केला। पंचायत समिती निवडणुकातील जागा वाटपावरून हा वाद झाल्याची माहिती समोर येते। जागेचा आपण विचार केला तर भाजपला जास्त जागा गेल्या। दुसरा मुद्दा असा आहे की सोयगाव सिल्लोड मध्ये तुमचेच नेते या युतीमध्ये नाहीत। आता त्या ठिकाणी मात्र भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना असणार। त्या बाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी निर्णय घेतला। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। विजय, एकीकडे नेत्यांच्या बैठका सुरू होत्या, जागा वाटपा संदर्भात ही बैठक सुरू होती, दुसरीकडे कार्यकर्ते मात्र आक्रमक झाले होते। 7च्या 7 पंचायत समितीच्या जागा या भाजपला मिळाव्यात अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली होती आणि जोरदार राडा झाला होता। नक्कीच अगदी जर पाहिलं तर आज भाजपाची आणि शिंदे शिवसेनेची बैठक सुरू होती। महायुतीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक लढाव्या यासाठी दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत ते बैठकीसाठी होते। काल देखील यांची बैठक जी आहे ती पार पडली होती, मात्र तोडगा निघाला नव्हता। आज जर पाहिलं तर काल आज सायंकाळपर्यंत जी आहे ती बैठक सुरू होती आणि यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील तब्बल 52 जागेवरती तोडगा निघालेला आहे आणि भाजपला 27 जागा देण्यात आल्या तर शिंदे शिवसेनेला 25 जागा देण्यात आल्या होत्या। मात्र वैजापूरमध्ये जर पाहिलं तर भाजपला जे आहे ते केवळ 3 जागा दिल्या, त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी आक्रमक झाले। ते बोरणारेंच्या विरोधात घोषणाबाजी त्यांनी त्या ठिकाणी केल्या आणि या बैठकीसाठी जर पाहिलं तर प्रमुख नेते म्हणून अतुल सावे आणि भागवत कराड हे दोघे जण होते। त्यांच्याच गाडीला जे आहे ते घेरावा घालण्यात आला होता आणि शिंदे शिवसेनेसोबत आपली युती नको असं घोषणाबाजी जी आहे ती त्या बैठकीसमोरच करण्यात आली होती। त्यामुळे आता भाजपाची युती आणि शिंदे शिवसेनेची युती या दोघांनी युती या ठिकाणी करू नये असं देखील घोषणाबाजी जी आहे ते कार्यकर्त्यांनी केली होती आणि त्यामुळे आक्रमक देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते। सध्या जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये जे आहे ते मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती या दोन्ही पक्षाची होत असल्याची आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर शिंदे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार आहेत, मात्र अब्दुल सत्तार यांनी युतीसाठी नकार दिला होता। त्यामुळे शिंदे शिवसेनेचे आणि त्याचबरोबर भाजपचे दोन्ही पक्षाचे उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये असणार आहे। मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। आता अतुल सावेंनी देखील या बाबतीत प्रतिक्रिया दिल्याची पाहायला मिळालेली आहे, कारण कार्यकर्ते राडा करत असतात, भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, त्यामुळे नेमका काय तोडगा निघतोय याकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल।